not giving me mic. सर give mic को सर माइक तो दीजिए, माइक तो दीजिए। माइक दीजिए लेकिन बोलेंगे आप। माइक नहीं है, माइक नहीं है सर। माइक तो चालू है। बंद कर आप माननीय बोलो। सदस्य, लेकिन सदन की गरिमा से बोलेंगे आप। मैं बोल सकता हूँ सर। आप बोल सकते हैं लेकिन सदन के नियम प्रक्रियाओं से बोल सकते हैं। उनको आप बैठाइए सर। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आपण गेल्या आठवडाभरामध्ये सीजेपीचं आंदोलन, त्यानंतर संसदेमध्ये जो सुरू आहे तो गदारोळ आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे विधेयक आहे महत्वाचं परीक्षांच्या संदर्भातलं ते पारित झालेलं आहे आणि त्या दरम्यान ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये अर्थातच जी भाषणं गाजली त्यामध्ये राहुल गांधी यांचा जर भाषणाचा विचार करायचा झाला तर त्यांनी नेहमीप्रमाणे एक जी भूमिका आहे ती घेतली. नंतर त्यांना ज्या पद्धतीने संसदेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी काय काय करायचं असतं ते सगळं त्यांनी केलं. या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत आणि याचा एकंदरच काँग्रेस पक्षाला काय परिणाम होणार, देशाची जी राजकारण आहे पुढचं ते कसं असणार आहे विरोधी पक्षांच्या दृष्टीने, या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी सर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, राहुल गांधींनी प्रत्येक भाषणाच्या वेळी जसं एक आपण म्हणतो ना नेहमी की काही काही घरामध्ये असे व्यक्ती असतात की अटेन्शन सिकिंग आणि त्यासाठी ते नेहमी काही ना काहीतरी करत असतात. काँग्रेस पक्षाचा जर आपण इतिहास बघितला तर एका जबाबदार पक्षाचे आणि आता त्यांचा आकडा सुद्धा एक बऱ्यापैकी आहे, एका जबाबदार पक्षाचे आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत एका मोठ्या सदनामधले. एकंदर तुम्हाला काय वाटतं, ते ज्या पद्धतीचं भाषण करतात, ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज असते, जे सगळं एकंदर बोलण्याची पद्धत असते, हे त्यांना मदत करणार आहे का? काँग्रेसच्या बद्दलची प्रतिमा काय जाते लोकांच्या मनामध्ये? पहिली गोष्ट, 140 वर्षाची काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षासोबत विद्यार्थी जगत उभं राहायला तयार आहे असं चित्र संसदेसमोर आलं का, देशासमोर आलं का? तर ते नाही आलेलं. काल अमेरिकेहून आलेला मुलगा की ज्याला जर्मनीमधूनचा एक युट्यूबर मदत करतोय आणि या देशातल्या काही बाकीच्या संघटना मदत करतायत, पण 100 वर्षाची परंपरा ज्या पार्टीला, 140 वर्षाची परंपरा ज्या पार्टीला आहे, त्या पार्टीच्या नेत्याच्या मागे विद्यार्थी उभे राहिलेत का? तर ते दिसत नाही. ज्यांनी काश्मीर, काय कन्याकुमारी ते काश्मीर असा पदयात्रा केली, हजारो लाखो लोकांशी संवाद साधला, त्यांच्यामध्ये जी एक परिपक्वता आणि समाज मनाची जाण असावी लागते की जिथे वे यू गेट द पल्स ऑफ द पीपल, ती पल्स ऑफ द पीपल कुठे दिसली का त्यांच्या कालच्या भाषणामध्ये? तरी कुठेही दिसलेली नाही आहे. आणि या सगळ्यावर उपाय काय, विषय काय होता, कशाकरता तुम्ही वेळ मागितली होती? तर वेळ तुम्ही मागितली होती ती एकाच गोष्टी करता, ती म्हणजे संसदेमध्ये परीक्षा पेपर लीक विरोधात जे बिल आलं होतं त्या बिलवर चर्चा करण्याकरता संसदेमध्ये. अशा चर्चेच्या वेळेला गृहमंत्र्यांनी हजर राहणं अपेक्षित आहे का, याचा खरोखरच विचार करा. अशा चर्चेला गृहमंत्री हजर नाहीत म्हणून गदारोळ करणं आणि त्यानंतर उपाय काय शोधला तर गृहमंत्र्यांवर अटॅक करायचा. चर्चा कशाची चालू आहे तर बिलाची चालू आहे आणि मग पॅलेट गनचा मारा कोणी करायला सांगितला तर तो गृहमंत्र्यांनी सांगितला. पोलिसांनी बळाचा वापर केला किंवा नाही केला, काय केला, हा विषय आता चर्चेला नाही आहे. आत्ता जो विषय आहे तो अँटी लीक पेपरच्या बिलाचा विषय आहे आणि त्यावेळी तुम्ही सांगता की गृहमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्यांच्या आदेशाहून गोळीबाराला सुरुवात झाली. नंतर ते त्यांनी सुधारून घेतलं, गोळीबाराची इथे त्यांनी पॅलेट गन हा शब्द वापरला. आता बाकीच्या सगळ्यांचं सोडून द्या, त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री राहिलेले चिदंबरमनी याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काय सांगितलेलं आहे की यू कॅनॉट से सच थिंग्स इन द पार्लमेंट. तुम्ही हे पार्लमेंटमध्ये बोलू शकत नाही. याचं कारण त्यांना संसदीय परंपरांचा जसं माहिती आहे तसंच अशा प्रकारची गोष्ट ही इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर सिद्ध होणार आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन न करता, कुठल्याही कमिशनचा तुमच्याकडे काही रिपोर्ट आहे का, कुठलाही रिपोर्ट नसताना तुम्ही हे अशी विधानं करता. राहुल गांधी यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे जेन झीमध्ये रागा असा केला जातो आणि आपल्याकडे राग दरबारी फार प्रसिद्ध आहे, तसा हा रागा बेजबाबदारी असं मला वाटतं. आणि या सगळ्यावर गृहमंत्र्याचा राजीनामा मागायचा
हे निव्वळ बालिश आहे. त्यामुळे काँग्रेसला तुमचा जो प्रश्न आहे की याचा फायदा होईल का, तर याचा तोटा किती जास्त होईल याची चर्चा व्हायला पाहिजे ना, की फायदा किती होईल याची चर्चा. सर, आपण जर एक बघितलं तर राहुल गांधी हे संसदेमध्ये ज्या पद्धतीचं वर्तन करतात, बऱ्याचदा तो सेल्फ गोल ठरतो. म्हणजे त्यांची भाषणं ते करायला जातात, त्यानंतर त्यांना जेव्हा वाटतं की मुद्दा भरकटलाय, तेव्हा मग कुठला तरी मधलाच काहीतरी वेगळं काढतात. जसं यावेळी त्यांनी इडियट वगैरे हे सगळं झालं, त्यांना वारंवार थांबवण्यात आलं, तेव्हा मेरा माईक बंद कर दिया आहे. म्हणजे असं एक विक्टिम कार्ड खेळतात. हा, आणि खरं म्हणजे तो माईक बंद नव्हता, तरी सुद्धा त्यांनी ते केलं. हे सगळा देश पाहतोय. एकीकडे एक पंतप्रधान आहे जो त्याच्यावरती कितीही टीका झाली तरी सुद्धा त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे तरुणाईशी संवाद साधण्यासाठी थेट त्यांचंच माध्यम वापरून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, संयमाने पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ज्याला सोल्युशन सेंट्रिक म्हणतात असं बोलतो, फक्त बाकीच्या कुठल्याही मुद्द्यावर त्याचा विषय काढत नाही. आणि दुसरीकडे राहुल गांधींचं हे एकंदर वर्तन, की खरं म्हणजे यावेळी काँग्रेसला बऱ्याच गोष्टी स्कोर करता आल्या असत्या. पण तुम्हाला काय वाटतं सर, हे का करतात राहुल गांधी? ती जर कम्पेअर करायची झाली की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी, तर त्यांच्या वयातलाही डिफरन्स तुम्ही एक लक्षात घ्या. 20-1 वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये. परंतु ज्या वेळेला तरुणाईचं आंदोलन समोर आलं, त्यातला हिंसकपणा समोर आला, त्यातला बिभत्सपणा समोर आला, अश्लीलता समोर आली, भारताच्या विरोधातल्या शक्ती, हिंदुत्वाच्या विरोधातल्या शक्ती सगळं समोर आल्यानंतर आणि त्याला जी तरुणाईमध्ये पॉप्युलॅरिटी मिळते आहे, हे सगळं लक्षात आल्यानंतर मोदींनी ताबडतोब आपले गिअर्स बदलले, भाषा बदलली, माध्यम बदललं. आणि मोदींनी सर्वसाधारणपणे मोदी हे आपल्याला याच्यावर आलेले दिसतात, टेलिव्हिजनवरून मन की बात वगैरे करायचे. परंतु इकडे आपण पाहिलं असेल तर मोदी यावर येऊन बोलायला लागले. आणि ती 3 कोटीची व्ह्युअरशिप जी आहे, दॅट स्पीक्स द काइंड ऑफ पॉप्युलॅरिटी ही हॅज गेन. त्यामुळे पॉप्युलॅरिटीचा उच्चांक मोदी एकीकडे गाठतायत आणि दुसरीकडे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे निचांक गाठतायत असं दिसायला लागलेलं आहे, की जे शब्द असंसदीय आहेत, याची पूर्ण कल्पना आहे, असे शब्द वापरले जात आहेत. ते आज मी वापरत नाही याचं कारण ते आता संसदेच्या सभागृहात कामकाजातून काढून टाकलेले आहेत. हे कधी होतं मला सांगा? हे कधी होतं जेव्हा तुम्ही एक चांदीचा चमचा घेऊन जन्माला येता आणि तुम्ही कधीही ग्राउंडपासून वरपर्यंत, ग्रामपंचायतीपासून वरती काम करत आलेले नाही आहात, तुम्ही संघर्ष करत आलेले नाही आहात. तुम्हाला सगळं एंटायटल्ड आहे. म्हणजे तुम्ही गांधी हे सरनेम घेऊन आलात, त्यामुळे तुम्हाला दिल्लीतला घर एंटायटल्ड होतं, तुम्हाला सुरक्षा एंटायटल्ड होती, तुम्हाला सगळ्यांचे मुजरे हुजरे एंटायटल्ड होते. आणि त्यामुळे मी जे बोलणार, मेरी संसद, मेरा नियम, मेरी जुबान, अशा प्रकारची एक सगळी वर्तणूक आहे. बरं, तसं म्हटलं तर हे आत्ता संसदेत आले का? तर अजिबात नाही. गेली 20 वर्ष, 2004 साली तरी निवडणूक लढवलेली आहे. 2004 पासून 2026 पर्यंत 20-21 वर्षाचा तुमचा संसदीय कार्यकाल आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला नको? आणि म्हणून मी म्हटलं की कुठलाही काय पुरावा नाही, कुठल्याही कमिशनचा रिपोर्ट नाही, कुठलंही इन्व्हेस्टिगेशन नाही आणि तुम्ही बेजबाबदारपणे आरोप करताय. हाच तो राग, बेजबाबदारी आणि कुठल्याही गोष्टीत स्वतःला वेगळं समजायचं. आणि त्याच्यामुळे काय झालंय की ते जेव्हा बोलायला उभे राहतात त्यावेळेला काँग्रेसच्या मनामध्ये एक धडकी येते की आता हे काय बोलणार, काय कॉन्ट्रोवर्सी करणार, आपल्याला काय सामोरं जायला लागणार. आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांना हायचं वाटतं की आता आपलं सगळं गणित सोपं झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांना सपोर्ट कोण करतायत? तर अखिलेश यादव करतायत. अनादर एंटायटलमेंट किड ज्याला म्हणतात, की त्यांना सगळं सिल्वर स्पूनवर मिळालेलं आहे. आपला पक्ष वडिलांनी त्यांना बांधून दिला, सत्ता होती घरामध्ये ती त्यांना मिळाली, कार्यकर्ते बांधून सगळे मिळाले. हे सगळं या दोघांना ऑन सिल्वर प्लॅटर, सोन्याचा चमचा आणि चांदीची प्लेट घेऊन जन्माला आलेले छत्रचामर असलेले हे राजपुत्र आहेत. परंतु आता राजकीय पक्ष, प्रादेशिक राजकीय पक्ष आणि तेही परिवारवाद असलेले राष्ट्रीय पक्ष सुद्धा आता घसरणीला आहेत. याचीच जाणीव या सगळ्यामधून व्हायला लागलेली आहे. सर, आपण एक बघितलं की या सगळ्या विधेयकाच्या दृष्टीने जी चर्चा झाली आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा झाली, त्यामध्ये विरोधी पक्षांमधले काही जे पक्ष आहेत, ज्यामध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, शिवसेना असेल, ह्यासारखे सगळे पक्ष या मैदानामध्ये उतरले. काही महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि काँग्रेसनी आता पुन्हा एकदा या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने
एक आक्रमक भूमिका रस्त्यावर आणि सदनामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही काय बघता की या निवडणुकांचा टोन जो आहे तो काँग्रेस सेट करते का, आणि विरोधी पक्ष एकत्र मिळून यावेळी पुन्हा भाजपाला काहीतरी मात देण्याचा प्रयत्न करतील का? हे बघा, हे जे अधिवेशन होतं ते अतिशय वादळी ठरणार यात काही शंकाच नव्हती. याचं कारण या अधिवेशनामध्ये जी 3 विधेयकं चर्चेला आलेली आहेत त्या विधेयकावरूनच सगळं आतापर्यंत पक्षांची विघटन वगैरे चालू आहे असं बोललं जात होतं. हे एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला आपला जो घास होता तोंडातला, आपण जो मिळवत होतो घास विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, तो कॉक्रोच जनता पार्टीने आपल्यापासून हिरावून दिला. ह्याचे एक काय म्हणू आपण ज्याला किल्ट होती आणि त्याच्यामुळे ती आक्रमकता जोरात होती. आणि त्यात पुन्हा एक मंत्र्याचा राजीनामा आल्यानंतर तो राजीनामा आपल्यामुळेच आला अशी एक समज निर्माण झाला. आणि त्या अरेरावी उन्मत्त अशा प्रकारच्या एका मस्तीमध्ये हे सगळं घडलं आणि त्याच्यात कुठलाही काही प्रकारचा काही विषय नाही, काही त्याचा संबंध नाही आणि तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला लागलाय. त्याच्याहीपेक्षा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक उल्लेख केला की संपूर्ण व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. प्रत्येक मंत्रालयात त्यांचा एक माणूस बसलेला असतो. सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली आहेत. आणि ते सगळं बोलताना हा मुद्दा सांगताना काही त्यांनी ठोस एव्हिडन्स काही दिले असते तर, परंतु हे सगळं सांगताना त्यांनी एक काही गोष्ट सांगितली की मला विद्यार्थिनी भेटल्या आणि त्या विद्यार्थिनी मला काही गोष्टी सांग. क्लिअरली अटेन्शन सिकिंग हा जो मी मुद्दा मांडला त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण हा मुद्दा लावून जाणार आहोत आणि अशाच आक्रमकतेने मांडणार आहोत. याचं एक सुतोवाच या सगळ्यातनं मला अनसेड जे दिसत होतं ते दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा ते नक्की घेऊन जाणार आहेत. एक आणखी दिसून आलं की ज्या पद्धतीने प्रियांका गांधी यांनी सुद्धा जी समिती नेमण्यात आलेली आहे सरकारनी त्याबद्दल वैज्ञानिकांबद्दल बोलायला सुरुवात केली, गौमूत्र विशेषज्ञ वगैरे अशा पद्धतीचं, याबद्दलची शास्त्रज्ञांच्या कम्युनिटीमध्ये एक प्रचंड मोठी नाराजी समोर आलेली आहे. 129 जणांनी प्रियांका गांधींना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःचा एक खेद आणि आपत्ती जी आहे ती तिथे निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे. काँग्रेस हे का करतंय आणि त्यांना फक्त आतापर्यंत एक लेफ्ट इकोसिस्टीमचा सगळीकडे प्रभाव असं एक वातावरण नेहमीच राहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो हे का नेमकं होतंय ते. सी रिअल इश्यू काय आहे, खरा प्रश्न कुठे आहे तर आतापर्यंत कला, साहित्य, संस्कृती हे सगळे विषय जे होते ते डावी विचारसरणी हाताळत होती, त्याच्यावर त्यांचा प्रभाव होता. शिक्षणावर काँग्रेसची एक सेक्युलर नेहरूवाद किंवा डावी विचारसरणी या सगळ्याचा पगडा जास्त दिसतो. त्यामुळे या देशात वातावरण हे एका स्टुडिओझम सारखं मुस्लिम धार्जिणं किंवा हिंदुत्वाच्या विरोधातलं या देशांच्या परंपरांविषयी फार आदर निर्माण होईल किंवा काही असं निर्माण करण्याचा काही प्रयत्न आपल्याला होताना दिसत नाही. परंतु 2014 नंतर या देशाने एक राजकीय सांस्कृतिक कूच बदलली आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा भारत समोर आला की जो अधिक आक्रमक आहे, जो अधिक हिंदुत्वाकडे झुकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या 2 विचारसरण्यांमधला संघर्ष आणि त्या संघर्षा बिंदूच्या टोकावर जर काय असेल तर अर्थातच देशाच्या इतिहासाचं रिप्रेझेंटेशन आणि देशाच्या शिक्षणाचं रिप्रेझेंटेशन, त्याच्यावर कोणाचं वैचारिक प्रभुत्व असावं, कोणाचा वैचारिक प्रभाव असावा याच्याकरता हा सगळा वाद सुरू आहे असं मला वाटतं. पण ही एक संधी होती काँग्रेसकडे, राहुल गांधींकडे, की एक परिपक्व नेते म्हणून समोर यायचं. पण राहुल गांधींचा 20 वर्षाचा इतिहास तुम्ही बघा. आज राहुल गांधी 2004 मध्ये खासदार झालेले आहेत, आज 2026 मध्ये आपण बोलतोय. मधला एक काळ सोडून द्या की जेव्हा राहुल गांधी यांची खासदारकी हायकोर्टाच्या आदेशानं रद्द झाली होती, तो भाग तुम्ही वगळला तर राहुल गांधी 20 वर्ष संसदेमध्ये आहेत. पण एक परिपक्व नेते म्हणून ते कधी आलेत असं तुम्हाला दिसतं का? त्यांचं संसदेतलं कार्य म्हणून तुम्ही जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर काय आहे तर कधी प्रेस कॉन्फरन्समध्ये बाहेर जाऊन आपल्याच पक्षाचा अध्यादेश तुम्ही फाडून टाकलेला आहे, तर कधी जाऊन मोदींना मिठी मारलेली आहे, तर कधी ओम बिर्ला यांची नक्कल केलेली आहे. तर तुम्ही माझ्याशी असा शेकहँड करता आणि तुम्ही दुसऱ्याशी तसा शेकहँड करता, अशा प्रकारची वक्तव्य हे विरोधी पक्षाकडनं अपेक्षित आहेत का? किंवा संसदेच्या आवारामध्ये ओम बिर्ला यांची नक्कल करणे, या सगळ्या गोष्टी ज्या अतिशय बालिश आणि विरोधी पक्षाला शोभणाऱ्या नाही आहेत. बहुधा
सेन्सेशनलिझमची त्याला खूप आवड असावी. कारण जर तुम्हाला खरोखरच परिणाम करायचा असेल तर ही एक सुवर्ण संधी होती. 2024ला अशाच प्रकारचं विधेयक आलेलं होतं आणि त्या विधेयकामध्ये आणि या विधेयकामध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारून सरकारला कोंडीत पकडता आलं असतं, बेजार करता आलं असतं की तेव्हा 5 वर्षाची शिक्षा होती, आता 10 वर्षाची शिक्षा आहे. ज्याला 5 वर्षाची शिक्षा भोगायची आहे तो 10 वर्षाच्या शिक्षेला काय घाबरणार आहे? अशा प्रकारचे अनेक बोचरे प्रश्न सरकारला विचारता आले असते, त्यांना कॉर्नर करता आलं असतं. परंतु आपल्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत, एवढे शिक्षण तज्ज्ञ काँग्रेसकडे आहेत, त्यांच्याशी काही चर्चा करून काही चांगले शिक्षण नंदा नीलकेणीची जी समिती आहे त्याला काही चांगल्या सूचना देता आल्या असत्या, सरकारला पुढची पावलं कशी टाकता येत आहेत हे सांगता आलं असतं. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण तुमच्या बरोबर आहोत असं एक ॲश्युअर करता आलं असतं. परंतु सगळा जो प्रकार होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात, मोदींच्या विरोधात, गृहमंत्र्यांविरुद्धचे बेछूट आरोप, अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचा राग, बेजबाबदारी अशा प्रकारचं वातावरण. त्यामुळे या सगळ्यामध्ये विकल्प, मोदींच्या नेतृत्वाला विकल्प म्हणून जर त्यांचं नाव घ्यायचं झालं तर ते काही समोर येताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा राहुल गांधी उभे राहतात तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, केडरला आणि आमदारा खासदारांना होतो. कारण त्यात काँग्रेसची प्रतिमा ही खाली जाताना तुम्हाला प्रत्येक वेळी दिसते आणि त्याच वेळेला ते जेव्हा बोलायला उभे राहतात त्यावेळेला काय म्हणू आपण ज्याला, काँग्रेसची जे आहेत, काँग्रेसचे आमदार खासदार आहेत त्यांच्या पोटात गोळा उभा राहतो की आता हे काय बोलणार आणि आणखीन पक्षाला किती अडचणीत आणणार आहेत. आणि काय म्हणू आपण ज्याला की एक एक सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे आता या क्षणाला. दुसरा कोणीतरी तुमच्या ताटात आणून टाकलेलं जेवण आहे, परंतु ते व्यवस्थितरित्या तुम्हाला घेता सुद्धा येत नाही, इतकी तुमची अवस्था झालेली आहे. अगदी बरोबर आहे की राहुल गांधी यांना या देशातल्या आत्ताचं जे वातावरण आहे, एक सरकार विरोधी वातावरण तरुणांच्या मध्ये निर्माण होत असताना प्रचंड मोठी संधी होती की स्वतः एक परिपक्व नेते आहोत हे दर्शवून देण्याची. परंतु त्यांनी ती संधी एका अर्थाने गमावलेली आहे. कारण त्यांची जी आतापर्यंतची कारकीर्द बघता ज्या पद्धतीने ते वागतात नेहमी तसंच याही वेळ केलेलं आहे. पण असं व्हिक्टिम कार्ड खेळून अशा गोष्टी अटेन्शन सिकिंग ज्याला म्हणतात त्या करून नेहमी काही साध्य होतं असं मुळीच नाही. तुमचं राहुल गांधींच्या एकंदर या आंदोलनामध्ये आणि संसदेतल्या भाषणाबद्दल, वर्तनाबद्दल जे काय म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. एक मात्र लक्षात ठेवा की या सगळ्या कमेंट्स सभ्य भाषेत असल्या पाहिजेत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.